वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जदनभीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला तन्दरं तञ्जनेत्रं सबलधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। लोटाभिरामं रणरन्धधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सेवेलागी सेवत झालो तुमच्या लादलो निज चरणा अहो स्वामी दया देवा यावरीन तरावा अवेरू जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता केले कर्म झाले तेची बोधा आले उपजले मेले ऐसे किती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अकारण तरुणावर्णालय भक्तवांचे कल्पतरू पांडुरंग परमात्मे दिशाच्या सेवेखाली त्याच्या छत्रछायेखाली रामचंद्र भगवानांच्या दरबारात आणि छत्रवर्ती ज्ञानोबाराय संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या कृपाशीर्वादानं सुरू असलेला हा अखंड दिव्य भव्य असा हरिनाम सप्ताह आणि या हरिनाम सप्ताहाच्या द्वितीय दिवसाची प्रवचन रूपी सेवा मजसारख्या पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजतो। आज सेवेसाठी घेतलेली ओवी किंवा अभंगातल चरण हे नाथ महाराजांच्या हरिपाठातील असून नाथ महाराज हरिपाठातील एका ओवीत म्हणतात केलेलं कर्म आपल्याला भोगावंच लागतं। केले कर्म झाले तेची बोधा आले उपजले मेले ऐसे तिकी। आणि हे कर्म आपल्याला बोधल्याशिवाय सुटत नाही असे कित्येक जण आले आणि संपले तरी कर्म फिटलं जात नाही। कर्म हे आपल्याला भोगावंच लागतं असं प्रस्तुत ओवीत नाथ महाराज म्हणतायत। नाथ महाराज संत हे आपल्या उद्धाराचं काम करत असतात। सामान्य जीवाच्या उद्धाराचं काम कोण करतील तर फक्त संतच करतील। हिताचा कळवळा कुणाला असेल तर फक्त संतांना नाही। संत सोडून आपल्या हिताचा कळवळा दुसरा कोणालाही नाही। संतच आत्महित करू शकतात। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे। संत अवतारालाच एका जगाचं कल्याण करण्यासाठी जगाचं कल्याण करण्यासाठी संत अवताराला येतात। संत अवताराला येण्याचं कारणच जगाचं कल्याण आहे। संत जर अवताराला आले नसते तर जगाचं कल्याण कोणीही केलं नसतं। संतांना फक्त हिताचा कळवळा आहे। कसं आहे माहितीये का, देव ज्यावेळी जन्माला आले किंवा देव ज्यावेळी अवताराला आले तेव्हा देवांनी स्वतःचं प्रयोजन सांगताना सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अद्भुतधाम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्टतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। म्हणजे अर्थात काय म्हणले भगवान की मी फक्त परित्राणाय साधूनां म्हणजे साधूंचं संरक्षण करण्यासाठी आम्ही आलो आणि
विनाश आहे दुष्टता, म्हणजे विनाश करण्यासाठी आलो. कुणाचा? दुष्टांचा, जे छल प्रवृत्तीचे आहे. आधीतून रावणासारख्या व्यक्तींचा छल करण्यासाठी, दुष्टपणा घालवण्यासाठी आम्ही अवताराला आलो. पण मला सांगा, आपण दुष्ट आहोत का? आपण दुष्ट नाही. जर दुष्ट असतो तर आपण प्रवचनाला आलो असतो का? आम्ही प्रवचनाला आलो असतो. पण आम्ही चांगले आहोत का? आम्ही चांगलेही नाही, आम्ही धड वाईटही नाही आणि आम्ही धड चांगलेही नाही. आम्ही मधलेच आहोत. धड चांगल्यातही आम्ही मोडत नाही, धड वाईटातही आम्ही मोडत नाही. पण अशा वेळी भगवंताला प्रश्न पडला, ह्या जीवाचा उद्धार कोण करणार? ह्या जीवाचा उद्धार कोण करणार? आणि त्यावेळी ह्या संतांचा अवतार झाला आणि संत आपल्याला जागवण्यासाठी ह्या भूतलावर आले. नाहीतर मग संतांनी आपला पत्ता सांगितला, आम्ही वैकुंठवासी आलो याची तारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषींनी सांगितलं ते साच म्हणजे सत्य भावांनी वर्तण्यासाठी आम्ही इथं आलो आणि जगाला जागवण्यासाठी आलो. मग प्रस्तुत प्राप्त ओवी सुद्धा आपल्याला नाथमाला जाग करण्याचं काम करतात. तसं जाग करण्याचं काम करतात तर आपल्याला उठवतात, जाग करतात. बाबांनो, तुम्ही जे कर्म करताय ना ते तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही करताना कर्म कसं करा? चांगलं करा. संत जागवतात. संत कुणाला जागवतात? संत संतांना जागवतात, संत जनाला जागवतात आणि संत देवाला सुद्धा जागवतात. संत संतांना जागवतात. प्रमाण आहे, आता जागा रे भाईंनो जागा, सोन निघल्या नाडोनी भागा. म्हणजे जागा रे भाईंनो जागा. आपल्या संत भावंडांना संत जागवण्याचं काम करतात, संत जनाला जागवण्याचं काम करतात. जन म्हणजे काय? उठा सकळ जन, आता उठले नारायण, जरा जय जयकार वाद्यांचा गजर. म्हणजे संत जनाला जागवण्याचं काम करतात, संत हे संतांना जागवण्याचं काम करतात, हे संत हे देवालाही जागवण्याचं काम करतात. सकाळी आपण ताकद आरती म्हणतो ना, उठा पांडुरंगा आता प्रभात समयोपातला, वैष्णवांचा वेळा पायी गरुड घातला. म्हणजे संत संतांना जागवतात, संत जनाला जागवतात, संत हे देवालाही जागवण्याचे काम करतात. प्रस्तुत प्राप्त ओवीमध्ये संत हे जनाला जागवतात, आपल्या सामान्याला जागवतात की तुम्ही बाबांनो सत्कर्म करा, चांगलं कर्म करा. जर तुम्ही चांगलं कर्म केलं नाही तर म्हणजे तुम्हाला प्रायश्चित्ताने भेटावं लागणार आहे. हे सांगू ना, पाप 3 प्रकारे घडत असतं. पाप हे 3 प्रकारे घडत असतं. कायेने पाप घडतं, वाचेने पाप घडतं आणि मनाने पाप घडतं. एक वेळ कायेने केलेलं पाप फेडता येईल, वाचेनं केलेलं पाप फेडता येईल, पण मनानं केलेलं पाप फेडता येत नाही. त्यामुळे माणसानं कर्म करत असताना शुद्ध कर्म केलं पाहिजे. आणि शुद्ध कर्म कसं करायचे? महाराजांची एक ओवी आहे, शुद्ध पुण्य जमवायचं असेल ना आपल्याला, आपल्याकडं पुण्याचा साठा झाला पाहिजे. पण महाराज आपण जर मी काय करतो, आपण जातो पुण्य जमवायला पण आपल्या हातातून पाप घडत असतं. आपण एक वेळी काय झालं की वाद होता, वाद, आणि त्याला लय भूक लागली. वादाला सिंहाला लय भूक लागली म्हणून गाय मारली आणि वादाला टाकली. वादाची भूक शमली, पुण्य झालं, गाय वाजली, पाप झालं. म्हणजे हे असलं पुण्य करून काय फायदा आहे का? जर गायची भूक म्हणजे वादाची भूक घालवण्यासाठी गाय मारावी लागत असेल तर त्याला ते पाप पुण्य म्हणावं का? ते पुण्य नाही, ते पापच आहे. त्या पद्धतीनं आपण शुद्ध पुण्य केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, दयामध्ये नारायण तेची एक शुद्ध पुण्य, करण्याची हेची करा नरता दोराचा जाता. अरे बाबांनो, तुम्हाला हा नरदेह कशासाठी प्राप्त झाला? हा नरदेह प्राप्त झाला देवेला देह भजनाचा मटा. देवप्राप्तीसाठी हा देह आम्हाला भेटला आणि तुम्हाला यमदंड सोसण्यासाठी तुम्ही हा देह खर्ची घालताय. तुम्हाला हा देह प्राप्त कशासाठी झालाय? तर मला प्राप्त करण्यासाठी. पण तुम्ही नरताला जाण्याची कामं इथं येऊन करायला लागला, काय त्याचा फायदा आहे? त्यामुळं आपण जे कर्म करतो ते आपल्याला फेडायलाच येतो. दृष्टांतासहित सांगेल की कर्म आपल्याला कसं फेडायला येतं. हातानं केलेलं कर्म हातानंच फेडावं लागतं, पायानं केलेलं कर्म पायानंच फेडायला लागतं, डोळ्यांनी केलेलं कर्म डोळ्यांनीच फेडायला लागतं. इतर अवयवांनाही फेडता येत नाही. पण आपण केलेलं कर्म आपल्यालाच फेडायला लागणार आहे. आपण लावलेल्या, आपण जे झाड लावलं आणि त्या झाड
बहरलं फुलांनी, तर त्या फुलांची जी सडा आहे तो आपल्या दारात पडणार आहे. आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माची फल आपल्याच पदरात पडणार आहे ना, इतरांच्या पदरात पडणार नाही. तुम्ही पुण्य जरी केलं तरी त्याचं फल आपल्यालाच आहे, तुम्ही पाप जरी केलं तरी त्याचं फल आपल्यालाच आहे. त्यामुळे आपण काय बोलायचं हे आपल्यावर आहे. शास्त्राने 3 प्रकार सांगितले. जीवन जगत असताना आपलं जीवन हे प्रारब्ध, संचित आणि क्रियमान या 3 अवस्थांवर जगत असतं. प्रारब्ध म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या पुण्य आणि पाप याचा हिशोब करून जे आपल्याला बोधा येतं ते आपलं प्रारब्ध आहे. आणि प्रारब्धामध्ये 2 गोष्टी येतात, अन्न, धन, मान, हे तो प्रारब्धाधीन. आपण जे अन्न खातो हे प्रारब्धानं भेटतं, आपण जे धन कमवतो हे प्रारब्धानं भेटतं, आणि आपण आपल्या समाजाचा मान कमवतो तो प्रारब्धानं कमवला जातो. ह्या गोष्टीला इतर कोणताही पर्याय नाही. आपण जर आपलं पुण्य कमवायचं असेल तर प्रारब्धावर. अनेक वेळा काय होतं, आपल्याला जे अन्न भेटते प्रारब्ध भेटते ह्याच्यावर अनेकांचा विश्वास नाही. एक वारकरी भजनी गावातला खूप प्रसिद्ध भजनी होता, आणि भजनी असतो भजनाला लई मान असतो. वर्ष श्राद्ध आलं भजनाला मान, माणूस मेला की भजन करण्यासाठी भजनाला मान, लई मान. भजनासारखा मान गावात नाही. जर एखादा चांगला भजनी गावात असला तर त्याला लई मान असतो. तो म्हणणारा चहा पाहिजे चहा, तो म्हणला कॉफी पाहिजे कॉफी, तो म्हणला गरम पाणी पाहिजे गरम पाणी, सर्व त्याला उपलब्ध करून जातं. फक्त त्याचं गायन चांगला असतो म्हणून. आणि गावात अशा अनेक भजनी असतात. त्यात एक भजन होता गावातला, आणि वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. बायकोने स्वयंपाक केला तर म्हणे आहो जेवून जा. वर्ष श्राद्ध 12 वाजता फुलं पडायची, नंतर बंद बसायचे, तुम्ही जेवणार उपाशी, स्वतःपासून काय खाल्लं नाही, तुम्ही जेवून जा म्हणल्यानंतर तो म्हणला अगं उशीर झालाय, 11 वाजले, आता कीर्तन उभं राहील आणि भजनाला नाही गेलं तर चालतंय का, माझा अपमान होईल ना. नाही तुम्ही आत्ताच जा. आणि असा करून भजनी बरोबर गेला, आणि तिथं बरोबर महाराज अर्धा तास लेट महाराज असल्यामुळं वाट बघायला लागली, आणि वाट बघायला लागली तसं त्याच्या पोटात असं झालं की जेवण आलं असतं बरं झालं असतं. बायको सांगली मला तुम्ही गरम भाकरी थापली, तुम्ही जेवून जा. परंतु तो काय ऐकलं नाही. म्हणलं काय बुद्धी सुचली मला, आणि मी जेवलो नाही, जेवायला पाहिजे होतं. तसं झालं. म्हणलं आता असं करावं की स्वतः जाऊन जेवून यावं. तो प्रेम महाराज आला. महाराज म्हणले आता असं कीर्तन झाल्यानंतर कीर्तन झालं नाही तोपर्यंत गावातला एक माणूस मेला. म्हणला आता गावातला माणूस मेला, आता जेवायचं तरी कसं म्हणून आहे ना. तो आता म्हणला की चालतंय, तिथं भजनी म्हणा गेला. ते गावातली मैल उठतोच तोपर्यंत त्याला घरी यायला 5 वाजले. आणि 5 वाजता आल्यानंतर बरोबर त्याची म्हैस आजारी पडली का काय झालं, मग तो त्या कामात गुंतला. असं करून त्याला जेवायला 9 वाजले. सकाळी 8 वाजता बायको म्हणली होती की गरम जेवून घ्या. त्या दिवशी त्याच्या प्रारब्धात नव्हतं, त्याला ते भेटलं नाही. त्यामुळे अन्न धन मान आपल्याला अनेक वेळा वाटतो ह्या व्यक्तीला मान भेटला, हा मोठा झाला, अरे काय केलं म्हणून हा एवढा मानी झाला. त्याच्या प्रारब्धात आहे, त्यानं गेल्या जन्मी काहीतरी बहुसुकृत केला असेल, तेव्हा त्याला ते पुण्य प्राप्त झालं. आज मी इथं ऐकून बोलतोय, मला आज विठ्ठलाची आवडली बहुत सुकृताची जोडी, म्हणूनही विठ्ठल आवडी. हे सोपं नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे सामान्य नाही. पण आम्ही सुखी नाही ना महाराज. ह्यामध्ये आम्ही पुण्याची जोड दुसरी धरलो. त्याला आपण हा विषय घेतलेला आहे की आपण जे कर्म करतो ते निष्कर्म केलं पाहिजे. आणि आपण आजचा विषय तोच आहे की आपण सकाम कर्म केलं पाहिजे. निष्कर्मता बाजूला राहिली नाही, निष्कर्म कर्म करता आलं तरी चालेल, पण आपण जे कर्म करतोय ते शुद्ध असलं पाहिजे. त्यातून फक्त आपल्याला पुण्य संचय झाला पाहिजे. एक वेळा काय झालं की पाप कसं बोलायला लागलं ह्याच्यावर थोडंसं बोलतो की भीष्माचार्य आपल्याला सर्वांना माहीत असतील. महाभारतातलं गुरुचं स्थान म्हणजे भीष्माचार्य. आणि भीष्माचार्य 6 महिने बाणाच्या शैलीवर झोपले. 6 महिने झोपण्याचं कारण असं की जोपर्यंत दक्षिणायातून उत्तरायणात प्रवेश करत नाही तोपर्यंत भीष्माचार्यांना मरण होतं. उत्तरायणात मरण सांगताना उत्तम मरण सांगितलं कधी माहिती आहे का, उत्तरायणात जर मरण आलं तर ते शुद्ध मरण आहे.
त्या उत्तरायणात मरण आलं की आपल्याला डायरेक्ट मोक्षाची प्राप्ती होत असते असं शास्त्र सांगतं. त्यामुळं उत्तरायणात आलेलं मरण भीष्माचार्य हे स्वइच्छित मरणाची त्यांच्याकडे हे होती, म्हणजे आशीर्वाद होता. त्यांनी ज्यावेळी इच्छा करत त्यावेळी त्यांना मृत्यू येणार होता. पण आपल्याला दक्षिणायनात मृत्यू आला तर आपल्याला नरप्रवास ओढावा लागल. म्हणून भीष्माचार्यांनी काय केलं की 6 महिने थांबले आणि अंत त्या जवळ आला. उत्तरायण चालू होणार तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले. भगवान श्रीकृष्ण जेव्हा भेटायला आले तेव्हा भीष्माचार्यांच्या अंतःकरण भरून आलं, डोळ्यात पाणी आले आणि त्यांच्या अंतःकरणाला एक प्रश्न पडला की देवा मी काय असं पाप केलं होतं त्यामुळे मला हे 6 महिने ती बाण्याच्या संयोग, हे शरीरातला अवयव राहिला नव्हता ज्यामध्ये बाण नव्हता असा अवयव राहिला नाही. आपल्याला टोचलं तरी आपण आयुध करतो, आपल्याला तेही सहन होत नाही. आणि त्या भीष्माचार्यांच्या संपूर्ण शरीरावर बाणाच्या शैलीवर झोपले असताना त्यांनी भगवंताला प्रश्न विचारला, काय मी असं पाप केलं, काय माझ्याकडून असं पाप घडलं की देवा मी तुझी सेवाच केली ना, मी तुझी भक्तीच केली, मी तुझ्याच म्हणजे तू दिलेल्या शिकवणीवर चाललो, मग हे मला बोलायला काय आलं. बऱ्याच वेळा आपण सर्व जीवनात चालत असताना सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो की माझं चुकलं नाही तर पण हे झालं कसं. अनेक वेळा आपल्याला प्रश्न पडतो आज मी चुकलो नाही तरी मला हे बोलायला का आलं. मग आपण अनेक वेळा अनेक पद्धतीनं काही गोष्ट बोलत असतो. एक प्रत्येक दिवस माणसाचा सारखा नसतो. आज सुख आहे तर उद्या दुःख आहे, आज जर घरात शांती आहे तर उद्या अशांती आहे. सुख दुःख हे जीवनातली तर चालू घडामोडी. आज आपण स्थिर आहोत तर उद्या आपण असो नसो सांगता येत नाही. तरी ह्या जीवनाचा राजाचा रंग होईल, रंगाचा राजा वेळ सांगू शकत नाही. पण हे जोपर्यंत आहे प्रारब्ध आहे तोपर्यंत आपल्याला प्रारब्ध हे बोलूनच संपायचे. पण त्यावेळी श्रीकृष्ण भगवान सांगतात की भीष्माचार्य 7 जन्माआधी तुम्ही एक राजसपुत्र होता, राजसपुत्र. आणि राजसपुत्र असताना तुम्ही रस्त्यानं चालत होता, रस्त्यानं चालत असताना पुढे सरडा आला, सरडा. आणि सरडा आला आणि तुम्ही मजा त्या सरड्यानं तुमचं काही वाईट केलं नव्हतं आणि तुम्ही त्या सरड्याला काही वाईट करण्याची गरज नव्हती. पण तुम्हाला हौस आली, तुमचं बालपण होतं, तारुण्य अवस्था होती, तुम्ही बाणाचं तोट काढलं आणि त्या सरड्याला असं उचललं आणि तो सरडा उचलून एका निवडुंगाच्या झाडावर जाऊन पडला. निवडुंगाच्या झाडावर पडल्यानंतर त्याला निवडुंगाला त्या सरड्याचं वजन सहन झालं नाही. ते निवडुंग त्या सरड्याला घेऊन खाली पडलं आणि खाली पडल्यानंतर अवघे 6 मिनिटं तो सरडा तडफडून मेला. आणि हे 6 मिनिटं 6 महिने मोजायला. आपण केलेलं थोडंसं पाप आपल्याला आयुष्यभरासाठी मोजायला येतं. मी अनेक वेळा विचार करतो माझ्या आयुष्याचा की काहीतरी गेल्या वर्षी देवाचं नामस्मरण कमी पडलं म्हणून थोडीशी मग बरं झालं, मोठा झालो, आचार्य असं झालं नाही, फक्त बोबडंच पण दिलं. हे नाही समाधानात झालं की देवानं नाव घेण्याची संधी तरी प्राप्त करून दिली. नाहीतर म्हणजे मी खरंच अंतःकरणात विचार करत असतो काहीतरी चुकलं असेल ना. आणि हा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. आज जर मला ठेच लागली, आज जर ठेच लागली तर आपलं कुठंतरी पाप झालंय याचा विचार आपल्या अंतःकरणात आला पाहिजे. ज्यावेळी असा विचार आपण करू, आपण आपलं आत्मपरिश्रम करू ना, तेव्हा आपल्याला कुठल्याच मंदिरात जायची गरज नाही, कुठलंच प्रवचन ऐकायची गरज नाही, कुठलंही कीर्तन ऐकायची गरज नाही. जर आपण आपला आत्मपरिश्रम करत असतो, आपण जे जगतोय ते उत्तम जगतोय अशी जर आपल्या अंतःकरणानं आपल्यावर थाप दिली तर आपल्याला कुणाच्याही वावायची गरज नाही. कारण हितं माणसं विशाल कोले महाराज म्हणत असतात, हितं माणसं 100% दूर कोणाला देत नाही. आज आपण कितीही चांगलं वाटलं ना 40% माणसं आपल्या विरोधात असतात. आपण किती चांगलं, आपल्या घरातले आपली 2 जण बाजूला असतात तर 2 जण विरोधात असतात. पण इतरांचं तर सोडूनच द्या. त्यामुळे आपण आपल्या योग्यतेनं वाटलं, आपल्याला काही योग्य वाटतंय, आपण सुटत नाही ना, आपण जीवन जगताना चांगलं जगतोय ना, हे छाती खोटपणे आपल्याला अंतःकालाला सांगता आलं पाहिजे. अंतःकालामध्ये आपलं जीवन जेव्हा आपल्या डोळ्यासमोरून जातं तेव्हा आपल्या पाठीवर आपण थाप दिली पाहिजे. वा पठ्या असं जडलो ती कुणाच्या वाळक्या पासोळीला आम्ही पाय दिला नाही. कारण इतर वेळा काय होतं, आम्ही सुखी होत असताना इतरांचा द्वेष करतो, राग करतो, मत्सर करतो. आपण धन कमवताना सुद्धा अनितीने धन कमवतो. नीतिमत्ता नीतिमत्ता हा शब्दच आज त्या व्याकरणाच्या डायरेक्टनंच बाद झाला.
ती नीतिमत्ता राहिलीच नाही ना आमच्यामध्ये. तुकाराम महाराज म्हणून गेले जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचत उत्तमची जटी पावेल जो एक उत्तम होतील जीवठाणी. जर आपल्याला आपलं जीवन उत्तमरित्या जगायचं असेल तर आपल्याला ते धन उत्तमरित्या जमवलं पाहिजे. अनितीने जमवलेला पैसा जास्त काळ सुख प्राप्त करून देत नाही. तो कधी ना कधी वेगवेगळ्या रूपानं आपल्या वाट्याला येतच असतो बोलण्यासाठी. त्यामुळे पाप करत असताना पुण्य करत असताना चांगलं पुण्य केलं पाहिजे आणि पाप करत असलं तर ते पाप फेडण्याची सुद्धा ताकद आपल्यामध्ये असते. कारण हे पाप ज्या अवयवाला केलं त्या अवयवाला फेडा येतो. दृष्टांत असा आहे की गुजरातमध्ये मधुर नावाचे स्वामी होते आणि मधुर नावाच्या स्वामींनी एक लेख लिहिला. एक लेख असा लिहिला की उन्हाळ्याचे दिवस होते आंब्याचे आणि आंब्याची आंबराई होती. आंबराई आणि आंबराई आंब्याची असताना रस्त्यावर एक वाटसर चालला होता आणि एका आंब्याला पाड लागला होता. पाड तो पाडाचा आंबा रस्त्यावर खाली पडला होता. खाली पडला असताना त्या वाटसरूची त्या आंब्यावर नजर जाते. त्याला वाटतं अरे कोणच याला मानत नाही, आता कोणतरी नेणार असं आपण आंबा उचलावा. त्याच्या त्यांना इच्छा झाली आंबा खाण्याची. त्यानं वासना निर्माण झाली की आंबा खाऊ. त्यानं आंबा उचलला आणि तो आंबा उचलणार तोपर्यंत मालकाने पाहिला. आंब्याच्या मालकाने पाहिलं आणि मालक म्हणला की मालकाच्या आधीच आंबे चोरीला जातात. त्यामुळे त्याला संशय आला की हा चोर आहे. तो चोर नव्हता, तो वाटसरू होता. तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणार होता. वाटसरू महाराज म्हणतात पश्चान्नाने उत्तर ती देता दोन राहती. त्या पद्धतीने वाटसरूचं काम आहे. वाटसरू एका ठिकाणी जास्त तर राहत नाही. कारण वस्तीवर आला तर तो त्या दिवसभराची काळजी करत असतो, रात्रभर राहतो, 2 तास राहतो, स्वतः उठून निघून जातो. त्याला त्याच्या उत्कर्षाची चिंता नाही. तर वस्ती जर आल्यानंतर असं म्हणतो धराला तरच नाहीये, त्याला काय करायचे त्याचं. तो आपला येतो आणि जातो. त्याचं काम तेवढंच आहे. वाटसरूचंही काम एवढंच होतं की रस्त्यानं चालत जायचं. फक्त त्याचं पाप काय होतं माहिती का, त्याच्या डोळ्यांनी तो आंबा पाहिला हे त्याचं पाप होतं. आणि पापाचं कारण असं झालं की 2 पाय चालत गेले, आंबा उचलला, आंबा खाल्ला कुणी तर जिभेने खाल्ला. जिभेने खाल्ला तर जिभेने ठेवला नाही तर पोटानं ठेवला. पोटानं आंबा ठेवला पण ते पाहत असताना त्या माणसानं पाठीव मारलं आणि पाठीव मारल्यानंतर अश्रू डोळ्यावर आले. जे डोळ्यांनी पाप केलं होतं ते शेवटी डोळ्यांनी फेडायला आलं. हे पापाचं वर्तुळ आहे. आपल्याला एक ना एक दिवस ते पाप फेडायलाच येतं. त्यामुळे आपण शुद्ध पुण्य केलं पाहिजे. शुद्ध पुण्य म्हणजे काय, जयामध्ये नारायण तेची एक शुद्ध पुण्य. इतर शुद्ध पुण्याची व्याख्या नाही. आपण किती दान केलं, दानात पुण्य आहे, पण त्या दानात पुण्य करत असताना त्यात पाप स्थितीला आहे. तसं पाप आहे. जर आपण जे धन अनितीने जमवलं असतं आणि ते जर दान करत असू तर त्यात पुण्य आहे का सांगा ना. पुण्य नाही त्याच्यात, ते पापच आहे. दान करत असताना आपण 100 रुपये जमवलेत ना, त्यातले 10 रुपये दान करावे. पण ते धन तसं जमवलेलं असतं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. या व्यतिरिक्त ते धन नसावं. काय करायचे, किती जमवले तोट्यानं तोटी, बरोबर लंगोटी सुद्धा येत नाही. महाराज म्हणतात तोटी लंगोटी सुद्धा येणार नाही. किती धन जमवलं तरी बरोबर काहीही येणार नाही. त्यामुळे आपण उत्तम धन जमवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडून अनेक वेळा निंदा होते. महाराज निंदा वाचेनं आपण पाप करतो आणि निंदा होते. आणि ही निंदा अतिशय मोठं पापाचं लक्षण आहे. काय करायचं त्या चौकशा महाराज आपण ते 2 मिनिटं आपल्याला शांत भेटलेत ना, कुठं एवढा वेळ आहे राम राम म्हणावं, राम जप करावा, आपलं पुण्य संचय वाढावं. कालच म्हणलं ना प्रमाणे तिळं पुण्य साचा पडे, हे तो बहुताजन जोडे. पुण्य संचय करायचा असताना तो तिळानं पुण्य वाढवायला. आपण आपल्याला वाटतं एखाद्यानं आपल्याला रस्ता ओळखला की भरपूर पुण्य प्राप्त झालं. एक शिवी दिली की ते पुण्य तुटत जाते समजून आलं. आपल्या शेवटी आपण असं आहे ना की आपण पुण्य संचयापेक्षा पाप संचय जास्त करतो. आपण किती वेळा तरी आपल्या जीवनात आपण चालत असताना सुद्धा मुंगी आपल्या पायाखाली चिरडली जाते. आपल्याला पाप लागत नसेल तर त्याचं 100% लागते ना पाप. मग त्या मार्गाने आपण पुण्याची करतो. काय लागतं पुण्याला, सदा येत रामकृष्ण हरीची मार्ग किती झालं ना पुण्य. अहो 2 मिनिटं चालत राम राम म्हटलं काय
काय म्हणतात, नाम देता पावला पावली, यज्ञ पावला पावली. नाम जर घेत राहिलं तर एक एक यज्ञ पावला पावला नाही ना. आपण चालत असताना ह्याची त्याची निंदा करण्यापेक्षा आपण जर रामस्मरण केलं तर आपल्याला पुण्य संचय होणार आहे ना. पण आमच्या डोक्यात ते नाही ना. आमच्या डोक्यात शेजारी काय म्हणाली आणि शेजारणीचं तसं चाललंय, शेजारणीचं काय झालं हे आमच्या डोक्यात जास्त आहे. आणि त्यामुळं आमची निंदा होते. निंदेचं एक वर्णन सांगतो. एक महिला आणि रस्त्याने साधू चालली होती. साधू आणि महिलेला वाटलं अंतःकरणातून साधूला अन्नदान केलं पाहिजे. दुपारची वेळ आहे, साधू त्यामुळे साधूला जेवाय बोलवते. महिला जेवाय बोलवते, साधू जेवाय बसतात. साधू म्हणतात मला तोंड आले, गोड काय नाही द्या, खीर असली तर खीर वाढा, दूध असतं दूध वाढा. दूधही नाही खीरही नाही, ती शेजारीतलं जाते. आणि शेजारीतलं गेल्यानंतर तिच्यात खीर बनवलेली असते ताजी ताजी. ती म्हणते असं तर साधू आले, एक वाटीभर खीर मला दे. वाटीभर खीर घेऊन येते. खीर साधूला वाढते. साधूला खीर वाढल्यानंतर साधू काही क्षणातच मरण पावतात. आता साधू मरण पावतात कारण काय, खीर जेव्हा शेजारून घेऊन येत असते तेव्हा वरून गरुड महाराज टाकलेले असतात आणि त्यांच्या तोंडामध्ये साप असतो आणि त्या सापाचं जे विष आहे ते त्या वाटीत पडतं आणि त्या वाटीतल्या विषामुळं त्या होतं तो साधू मरतो. साधू मेल्यानंतर काही देणं नसलेल्या शेजारच्या बायका म्हणतात की असं आहे की हिला साधूला बोलवायची गरज नव्हती, तरी हिनं साधूला बोलवलं, त्या अर्थी साधूला मारण्याचंच ह्यांचं निश्चय असणार आहे. ह्या दोन्हींनी मिळून साधूला मारलेला आहे. असा निश्चय झाल्यानंतर आता ही गेलं वरच्या तोरटात. वरच्या तोरटामध्ये हाय तोट नाही, वर यमाचा तोड, चित्रगुप्ताचा तोड. आणि चित्रगुप्तानं म्हणला की महाराज हे जो पाप टाकायचं कुणावर, साधू मेला, बाईनं मारला नाही मारला, विष कुणी टाकलं, गरुडानं टाकलं. गरुडाची काय चुकी, तो त्याचा भक्ष देऊन चालला होता, साप तर बिचारा मेलाय. हे पाप टाकायचं कुणावर. यमराज म्हणतात हे पाप त्या महिलेवर टाकून चालणार नाही, कारण ती बिचारीचं अंतःकरण शुद्ध होतं. ती म्हणत होती अन्नदान करू, साधूला पुण्य, मला पुण्य भेटतं, साधूची गुण क्षमेल, त्यामुळे तोही पुण्य करण्याचा मार्ग आहे. शेजारणीची ताई तारा होती, शेजारीने आली म्हणली ठीक आहे खीर घेऊन जा, तेवढंच मला अर्ध पुण्य, त्यामुळे तिनं खीर गेली. सापाने साप तर मेला होता बिचारा, जरूर तर तो त्याचा साप भक्ष घेऊन चालला होता, त्यामुळे त्याची काही चुकी नाही. पण चुकी आहे कुणाची, हे पाप कुणाचं, असा हे पाप त्यांच्या माथ्यावर आला. म्हणजे काही देणं नाही तरी सुद्धा ते पाप भोजायला कुणाला आलं, त्या निंदा करणाऱ्यांना. आणि आपण असंच करतो, आपण देवाचं नामस्मरण करत नाही, पण आपल्या हातातून क्षणोक्षणाला निंदा घडत असतो. आपण निंदा करतो हे सुद्धा आपल्याला समजत नाही. पण आपला मानवाचा देह आहे, पाप करणं, पाप पुण्य हे तर होणारच आहे, पण ह्यातून निवृत्ती आपल्याला करता आली पाहिजे. आणि निवृत्ती कशात होईल तर फक्त शुद्ध पुण्य केल्यामुळं. शुद्ध पुण्य कशात आहे ते म्हणजे फक्त नामस्मरणात. तुम्ही नामस्मरण करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पुण्य करायचं आहे लागतं, काही लागत नाही. विशेष महाराज पुण्य करायचं ना, सकाळी उठायचं रामकृष्णारी रामकृष्णारी, नाही रामकृष्ण म्हणा. देवांनी 16 अक्षरी मंत्र दिला होता. सुरुवातीला 16 अक्षरी मंत्र होता. 16 अक्षरी मंत्र असताना 16 अक्षरावरून म्हणले 16 अक्षरी मंत्र आम्हाला जमणार नाही, पण महाराज म्हणजे अजून कमी करतो. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व टाळो, असा 8 अक्षरी मंत्र दिला. परत 4 अक्षरावर आले राम राम म्हणा. माणसं म्हणजे राम राम हे 2 वेळा होतंय, हे सुद्धा आम्हाला मान्य नाही. नको हाही मंत्र अवघड आहे. 3 अक्षरी सोपा मंत्र तुटला, विठ्ठल 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 म्हणा. वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल या नामात एवढी ताकद आहे महाराज, ती शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं, डॉक्टरांनी सिद्ध करून दाखवलं की विठ्ठल म्हटल्यानंतर आपल्या हृदयामध्ये 2 दार असतात. 2 दार, हे श्वास घेण्याचं दार आणि श्वास बाहेर सोडण्याचं दार. आणि हे श्वास घेण्याचं दार आणि सोडण्याचं दार एकसाथ आपटलं जातं फक्त विठ्ठल असं म्हटलं. तुम्ही विठ्ठल एकदा म्हणून पहा, अंततः हित हृदयापासून विठ्ठल म्हणायला लागतो. त्यामुळं आपल्या हृदयाची क्षमता वाढते. एखाद्याला दमा असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हटलं ना, त्याचा दमा सुद्धा कमी होण्याची ताकद आमच्या विठ्ठल नामात आहे. पण महाराजांनी 3 अक्षरी मंत्र आहे, अवघड आहे. ठळ ठ म्हणणं अवघड होत आहे आम्हाला.
तुम्ही असं करा, 2 अक्षरी मंत्र द्या. 2 अक्षरी मंत्र द्या म्हटल्यानंतर मग महाराजांनी मंत्र दिला. काय मंत्र? राम 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 आणि राम राम म्हणा. राम राम म्हटल्यानं काय होणार आहे? मग त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यापेक्षा काही सोपा मंत्र आहे का? महाराज म्हणतात, तुला ह्या जगात जगण्याचं काही अधिकार नाही, तू आपला जा, आम्ही राम राम म्हणतो. हा, तर आपण जातानाच म्हणतो ना, राम नाम सत्य आहे, राम नाम. तुम्ही मरा, तुमच्या अंतःकरणातला राम गेला की तुम्ही संपणार ना. आणि त्यामुळं आपण आपल्या अंतःकरणातल्या रामाला भजलं पाहिजे. आणि एकदा आपण अंतःकरणातल्या रामाला भजलं की म्हणता होतं, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी देई जे, ऐसे सूत वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, राम रसाच्या कवी आन रस रुसती केवी. त्यामुळे राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी द्यायचे. जर आपण राम म्हणलो तर तो राम आपल्याला त्याचे स्थान देत असतो, त्याचं सिंहासन देत असतो, त्याची जात देत असतो. आजकाल अनेकांना खुर्ची एवढी प्रिय आहे, खुर्ची सुटत नाही. गावच्या सरपंचाला सरपंचाची खुर्ची सुटत नाही. रामाची खुर्ची सुटायला तयार आहे. रामाची खुर्ची सोडायला तयार आहे का? तर ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. आणि ते राम आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. राम आपल्याला जपता आले पाहिजे, रामाचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. नाहीतर शेवटी धर्मापासून रामही वंचित नाही. धर्मे राम वनवासा गेला, हा वियोध दडला सीतादेवी, धर्मे दशरथ वियोध पावला. हा, हे सर्व धर्माच आहे. रामालाही आपलं धर्म सुटलं नाही. तुम्हाला सांगतो, रामायणातल्या ज्या कौशल्य आहेत त्या पुढच्या देवकी आहेत. त्या पुढच्या म्हणजे ही आहे आपली म्हणजे ह्या जन्मातली तैतई ही पुढच्या जन्मातली देवकी आहे. म्हणजे त्रेतायुगातली तैतई ही द्वापार युगातली देवकी आहे आणि ह्या जन्मातली कौशल्या ही पुढच्या जन्मातली यशोदा आहे. त्यामुळं देवकीला सुद्धा 14 वर्षाचा वनवास घोड्याला लागला. 14 वर्ष ती कृष्णापासून लांब होती, आपल्या पुढच्या मुलापासून लांब होती. का? गेल्या जन्मात तिनं स्वतःच्या मुलाला जवळ केलं आणि आपल्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाला लांब केले. आणि ते पाप घोडायला आलं ना, शेवटी 14 वर्ष घोडायला आलं. शेवटी कौशल्येला ज्याप्रमाणे 14 वर्षाचा विरोध घडला, तोच विरोध तैतेईला पुढच्या जन्मात घोडायला आला. आणि कौशल्य माताने जो विरोध सहन केला, तो यशोदा माई बनून पुन्हा तो फिटला ना तिचा, तो देव तिच्या घरी राहिला ना. त्यामुळे आपण पाप केलं तरी आपल्याला फेडायला येणार आहे आणि आपण पुण्य केलं तरी आपल्याला फेडायला येणार आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपण काय करतोय त्याचा विचार थोडासा केला पाहिजे. आपण जपताना चांगलं जपतोय का, अंतःकरणात शुद्ध जपतोय का, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. काय इतरांच्या मुलाजून काय आपल्याला प्राप्त होणार आहे, काही सुद्धा प्राप्त होणार नाही. तेवढीच 10 मिनिटं देवाची नामस्मरण करण्यात द्या. तेवढीच 10 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीतली एक ओवी अनुभवली तरी आपल्या जीवनाचं तृततार्य होणारे, आपण कृतार्थ होणारे आपल्या जीवनातून. आपल्याला मोक्ष प्राप्त होणारी ही ज्ञानेश्वरी अशी नाही, माय आहे माय. आपल्यात आता संत नाही. संत म्हणजे बाह्य अंगाने संत आहेत त्यांना संत म्हणू नये, तर जे अंतबंधातून संत आहेत, ज्यांना इतरांच्या हिताचा कळवळ आहे, त्यांना संत म्हणावं. जे त्या रंगले रांगले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा तेची देव जाणावा. उलटा अर्थ द्यायचा झाला तर असा आहे की जे त्या रंगले रांगले त्यासी म्हणे जो आपले नाही, जो रंगल्या रांगल्यांनाच आपलं म्हणतो त्याला साधू म्हणायचं. जो रंगल्या रांगल्यांना आपलं म्हणतो त्याला साधू म्हणायचं नाही, ते साधू कोणालाही म्हणू नये. आणि त्यामुळं साधू ओळखला पाहिजे. आता साधू संत भेटणं बहु अवघड आहे. संत भेटी परिजद जेची कृपा केली, त्या देवाची कृपा झाल्याशिवाय आपल्याला संत पद प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्या जीवनातले आत्ता संत आहे, हे संत वाढणं म्हणजेच आपल्या जीवनातलं मार्गदर्शन आहे. संत प्रत्येक ठिकाणी मदाची म्हणलं मी जागवण्याचं काम करताना संतांनी भरपूर ठिकाणी आपल्याला जागवलं. हरिपाठात जागवण्याचं काम केलं, आपल्याला दाथेमध्ये जागवण्याचं काम केलं. दाथेमध्ये अनेक प्रमाण आहेत. पहिल्या चरणात दुसरं म्हणजे मंडलाचरण झाल्यानंतर आपण पाहिलं तर आपल्याला नामपर अभंग आहेत, संतपर अभंग आहेत, तसं उपदेशपर अभंग सुद्धा आहेत.
प्रत्येक उद्देशपर आपण संतांनी फक्त आपल्याला जागवण्याचं काम केलं. बाबा तुम्ही जागे व्हा, आता तरी जागे व्हा. क्षणबंधूर नाही बरोबर वारे सावड तोडा मायाचा. तुम्ही क्षणबंधूर आयुष्य आहे, कधी ना कधी जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जागे व्हा. जागे होऊन काय करा तर तरणे की हेची करा नरता दोरा का जाता दयामध्ये शुद्ध पुण्य तोच येत नारायण. ज्या नारायण शुद्ध पुण्य आहे ते शुद्ध पुण्य आणि पुण्य करा आणि आपला पुण्य संचय वाढवा. आणि पुण्य संचय वाढवायचा असेल आणि पाप शालन करायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. नामस्मरणच आपल्या नाम संकीर्तन साधन रूपे जळतील पापे धर्मांतरीचे. पाप आपल्याला नाहीच करायचं असेल, पुण्याची गणना वाढवायची असेल तर फक्त काय म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना दोन तरी पुण्य जर वाढवायचं असेल तर फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरणानंच आपल्याला तो देव प्राप्त होणार आहे आणि आपली पाप धुतली जाणार आहे. नाथ महाराज असं वर्णन करतात ह्या जगतामध्ये पाप निर्माणच होऊ शकत नाही. हे पाप निर्माण होऊ शकत नाही. एवढं पाप घालवण्याची ताकद फक्त रामनामात आहे. त्यामुळे तुम्ही काही करू नका. अनेक वेळा आजकाल असं झालं महाराज की अनेक बुवा बापू येतात, नवीन नवीन मंत्र देतात. ते नवीन मंत्र माणसं सोबत बसतात. पण राम हा मंत्र कधीच आहे रामाच्या अगोदरचा राम मंत्र. आधी रामायण लिहिलं आणि मन झालं. म्हणून वाल्मिकी आधीचा राम आधी, वाल्मिकी आधीचा राम आधी सांगा. वाल्मिकी आधी ना राम नंतर, रामाचा जन्म नंतरच आहे ना. तसं काल महाराजांनी सांगितलं 4 राम होऊन गेले म्हणजे वाल्मिकी आधी का राम आधी, राम आधी. पण राम नाम आधी ना, राम नामानच त्या वाल्मिकीचा वाल्मिकी झाला ना. त्यामुळं आपण तेवढं पुण्य केलं पाहिजे, एवढं पुण्य केलं पाहिजे की आपल्याला तर परमात्मा भेटला पाहिजे. की आपल्यामध्ये अंतकरणामध्ये ढूंढ निघले पाहिजे की कधीतरी तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा तो मज, तो आपला झाला पाहिजे. त्यासाठीच आपण त्याच्या शेवटी कसं आहे माहिती आहे का, तुकाराम महाराज म्हणून गेले यासाठी केला होता अर्थात शेवटचा दिवस जोड व्हावा. तसा आपलाही दिवस जोड झाला पाहिजे. आपणही जात असताना आपल्या पाठीवर आपण हात मारता आली पाहिजे की आपण जे जगलो ना ते उत्तम जगलो. आपण कुणाची निंदा केली नाही, आपण कुणाचा द्वेष केला नाही, कुणाचा राग केला नाही, कुणाबद्दल उलट बोललो नाही, आपण शिव्या शाप दिलं नाही. हे जर केलं आपण ना टाळेने न वाचेने न मनाने कुणाला त्रास दिला, हे एवढं घडलं ना आपल्याला बाकी काही करायची गरज नाही. म्हणजे जप नको, तप नको, अनुष्ठान नको, काहीही नको. माणसं पहिली काय करायची, मांजर गेलं म्हणून काशीला जायची आणि काशीला जायची आणि तिथं न्हावून यायची आणि न्हावून आल्यानंतर म्हणायची माझं पाप फिटलं. काशीला गेल्यानंतर माझं पाप संपलं. मग अनेक आज काही गेली ना माणसं, अनेक जण अनेक पापी माणसं तिथं गेली प्रयागराजला. पण हे पाप धुवावं. प्रयागराज आहे एवढ्या वर्षांनंतरचा येणारा युग आहे, तेवढंच माझं पुण्य संचय वाढत. पण असं असतंय का हो, पाप असं धुतलं जात असतंय का? जेव्हा तुम्ही एखाद्याला जिवे मारावं आणि तिथं जाऊन आंघोळ करावी, पाप फिटत असतंय का? ते पाप फिटत नाही, ते आपल्याला बोधायलाच येत असते. कधी ना कधी ह्या जन्मात नाही. तुम्हाला खरं सांगतो ह्या जगाचा आता नियम आहे कलियुग आहे. पहिलं काय होतं, पहिलं माणसाचं आयुष्य प्रथम युगात सांगितलं 1 लाख, नंतर 0 कमी झाला, परत 10,000 आलं त्रेता युगामध्ये, द्वापार युगामध्ये ते परत 1000 आलं आणि आता हे फक्त 100 आहे. देवानं एवढीच कृपा करावी अजून 1 शून्य काढू नये म्हणजे मिळवलं. नाहीतरी 1 शून्य काढला ते आपलं आलं काय आयुष्य गेलं काय सारखंच आहे. त्यामुळं आपण जे 100 वर्षामधलं आता आपण जगतोय तरी आजकाल 21-21 वर्ष, त्या दिवशी मंत्रमध्ये 21 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला. 21 वर्षाचा मुलगा जर हार्ट अटॅकनं मरत असेल तर आपण आपल्या जीवनाचा उद्धार कधी करायचे? म्हणून महाराज सांगून गेले क्षणोक्षण लिहायची करावा विचार. क्षण ना क्षण, आज आपण आहोत उद्या आहोतच ह्याची काहीही गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे क्षणाला प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे की आपला उद्धार कसा होईल, आपण त्या परमात्म्याचं कसं होऊ, आपण त्याचं झालं पाहिजे. तो जर आपला झाला की मग तो आपण पाहतोय ना मागे पुढे उभा राहे सांभाळीत काही आधात निवाऱ्या. मग आपल्याला कोणत्याच पद्धतीची चिंता करण्याची गरज नाही. अजून सांगायचं झालं तर महाराज म्हणजे मी देगलूर तर बाबांचं ऐकलं, देगलूर चैतन्य महाराज देगलूर ते म्हणतात की जे पाप केले
त्यांची ही ओवी सोडवण्याची पद्धत वेगळी. ते असं म्हणत असतात की आपण केलेलं पाप आपल्याला बोधा येतं, पण केले तर मग त्याची बोधा आली. हे सो आहे ना, सो त्यांनी सर्वत्र लावलं. केलेलंच तर मग बोधावच लागतोच. हा चो जोडला आला पाहिजे. आणि चो म्हणजे बोधावच लागणारे. चो आला म्हणजे तिथं कोणत्याही पद्धतीचा आक्षेप नाही. एखाद्या वेळी आपण शाळेत गेलो ना, तुला केलंच पाहिजे. चोचा अर्थ आहे ते कर्णभातच आहे, त्यापासून पळून चालणारच नाही. तसं आपल्याला आपलं प्रारब्ध बोधावंच लागणार आहे. प्रारब्ध बोधल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळं आज जर आपल्याला काही आपला जर आज दुधात असेल ना, तुकाराम म्हणतात की तुता म्हणे पापे एकी रोधाचिया रूपे. त्यामुळे रोधानं आपल्याला जे पाप फेडायचं असतं ना, ते रोधाच्या रूपाने फेडा येतं. आज नाही, ह्या जन्मात नाही, गेल्या जन्मात पाप केलं असेल ते आपल्याला फेडा येतं. अनेक वेळा माणसं म्हणतात अहो काही केलं नाही हो, त्यामुळे केलं, पाय लय दुखून राहिले माझे, पाय राहतच नाही तो, काय करावं. अहो गेल्या वेळी तुम्ही पायानेच पाप केली, त्यामुळे ते पायालाच ओढायला आली. कुणाला सुटून जरी गाढवाला लाथ मारली तरी ते पाप आहे. इतराला जाऊ दे, आपण दुसऱ्याला हाड ददड मारतो, ते सुद्धा पापच आहे ना. ते पाप हातानं होतच ना. हातानं केलेलं पाप हाताला बोधा येणार नाही का? 100% येणार. ते बोधावंच लागणार. आपण डोळ्यानं पाप केलं, डोळ्याला बोधावंच लागणार ना. अनेक वेळा आज काय होतं, आपण डोळ्याने अनेक पाप करतो. दुसऱ्याचं चांगलं बदवतच नाही ह्या डोळ्याने, आणि दुसऱ्याचं चांगलं बदवलं नाही की निश्चितच आपल्याला पापच निर्माण होते ना. आपल्या अंतःकरणात नसलं ते डोळ्यात. समजा तुम्हाला खरं सांगू का, मन चिंती की वैरी न चिंती. आपण जे शेवटी आहे, आपलं मन एवढं चंचल आहे, ती कुठेही जाता येता न लगे वेळ, एवढं मन चंचल आहे. त्यामुळं त्या मनावर ताबा मिळवणं भरपूर कठीण आहे. त्यामुळं मनाचा ताबा आपला असणं लय गरजेचं आहे. कारण आपल्या आयुष्यातली 90% पापं ही मनानंच होत असतात. मनानं जोपर्यंत आपण ठरवत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट होतच नाही. एक बुद्धी आणि मन, ह्यामध्ये बुद्धी श्रेष्ठ नसून मन श्रेष्ठ आहे. बुद्धी वेळ जास्त भरपूर वेळा सावध करत असते, असं करून होतो, पण मन म्हणतात त्याला काय होतंय, ते कुठं होणार आहे असं तरच बाबा. एक वेळ काय झालं, 4 मित्र होते, 4 मित्र. 4 मित्रांपैकी 3 मित्र दारुडे आणि एक आपला सज्जन. दारूच्या ग्लासाला सुद्धा तो हात लावत नव्हता, तो हात लावत नव्हता. पण मित्र म्हणले अरे असं तर आपण 4 जण मित्र आहे, तू 3 जण दारू पिता, मी दारू पित नाही मान्य, तर तू चल आमच्या बरोबर, आम्ही 3 जण दारू पितो, तू आपला थम्सअप घे, थम्सअप आपलं, तू आपला इतर कुठलं तरी काहीतरी पे, आणि आपली सोबत होऊन जाईल. सोबत होऊन जाईल म्हटल्यानंतर ठीक आहे. बुद्धी त्याला सांगत होती की असं तर तिथं गेल्यानंतर तू पिल्याशिवाय राहणार नाही. असं तर आपल्या घरात तुम्ही तिथं दारूच्या दुकानात तुला पाहिलं, आपलं देशमुखाचं घर आहे, 7 पिढ्याचं आपलं नाव आहे, ते 7 पिढ्याचं नाव जर दारूच्या दुकानात तू दिसलास तर खराब होईल ना. त्याला बुद्धी सांगते, बरं मन सांगते अरे त्याला काय होतंय, तोंड बदणार आहे तुला, असा तोंड तू लागून गेलास, असं तर तिथं जायचं, थम्सअप प्यायचा आणि माघार यायचं, दारूच्या ग्लासाला हात सुद्धा लावायचा नाही. तिथं गेल्यानंतर परत आहे ना, परत हा म्हणतो, मित्र म्हणतात अरे काय ते पितो, असं तर दोन दारू पी, दोड काय होतं ते कुणाला समजणार, येतात तरी मधून बुद्धी म्हणते नाही, असं तू डरून नकोस, तू दारूची येतात परत थंड लागला ना तू तेच मानणार. मग म्हणतं अरे दारूच तर आहे, एक घोट पेल्याने कुणाला समजणार आहे का, दारू पितो. बुद्धी म्हणते ठीक आहे, दारू पिलीस, आता असं तर रात्रभर हिथंच थांब, सकाळी उठून जाशी येणाऱ्याला समजलं नाही पाहिजे. बुद्धी म्हणते अरे काय गरज आहे, असं तर पान खा, पान खाल्लं की वाद जातो आणि घरी निघून जा, घरी कुणाला समजून गेल्या आपलं झोप. अशानं बुद्धी आपलं स्वतः हिताचं काम करत असते, पण आपलं मन आपलं हित करून देत नाही, आपलं अहितच साधतं. मन चिंती ते वैरी न चिंती. त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये आपलं मन ताब्यात ठेवण्याची ताकद पाहिजे, आणि मनानं केलेलं पाप ह्या भूतलावर कुठंही मिटलं जात नाही. ते परत ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, त्याच्या पुढच्या जन्मात भोगावंच लागत असतं. त्यामुळं पाप आणि पुण्य करत असताना आपण
सतत विचार केला पाहिजे, आपण हे बरोबर करतोय का. आपण सारखा आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, आपण बरोबर चाललोय ना. आपण आपलं आत्मपरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. आपण ज्यावेळी आपलं आत्मपरीक्षण करायला शिकू ना, आपल्याला कुणाच्याही सांगण्याची गरज भासणार नाही. पण काय होतं माहिती आहे का, आपली चूकच आपल्याला मानलं जाते. आज माणसाचा महत्त्वाचा गोष्ट आहे माहिती आहे का, आपल्याला अहंकारच एवढा आहे ना की आपण आपली चूक मान्यच करतोय. आपल्याला आपल्याला माहीत असते चुकतंय आपलं, तरी सुद्धा आपणही नाही एकदम रेटून बोला, पण खोटं बोला. आपण सरळ बोलतच नाही. आपल्याला वाटतं की नाही आपणच बरोबर आहे. त्या माहिती आपण अहंकार आहे ना आपल्यामध्ये. ज्या पद्धतीनं ह्या म्हणजे सर्व गोष्टी भगवंतानं दिला तसा आपल्याला अहंकारही देवानच दिलेला आहे. त्यामुळे तो अहंकार आपला जात नाही. माऊली म्हणतात नवल अहंकाराची दोटी विशेष न लगे अज्ञानाकाठी सज्ञानाच्या जंबेतंटी नाना संतती नाचवी. हे जे अहंपणा आहे, अहंकार आहे, पापाचं लक्षण आहे. आणि हे पाप हे काय असतं माहिती आहे, अज्ञानाला मागं लागत नाही. हे तर अज्ञान आहे, वेड आहे, त्याला काय पाप पुण्य समजणार आहे, त्याला काय अहंपणा असणार आहे. पण अहंपणा असतो तुम्हाला माहिती आहे का, ज्याला ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या पाठ झाल्या ना, त्याला वाटतं मी ज्ञानोपाराय लागलो. ज्याला दातेतली 10 अभंग पाठ झाले, त्याला वाटतं मी तुकाराम महाराज तर मीच मधले 2च संत नाहीत, मीच आलो, ह्या अवताराला चालूय मी. त्याला बुवा आम्हाला म्हणला की मला एवढा आत्मज्ञान आलं की मी दरबातलं सांगू शकतो. म्हणजे दरबातलं सांगत तर तू इथं कशाला उभा बाबा, तू तिथंच उभा राहा ना. म्हणजे विषय काही एवढा अहंकार माणसांमध्ये निर्माण झाला की माणसं 4 ओव्या आली तरी ज्ञानेश्वर महाराज स्वतःला समजायला लागले. 1400 वर्षाचे चांदेव महाराज 1400 वर्ष तपश्चर्या केली, अहंकार गेला नाही. अहंकार चालवण्यासाठी महाराजांना भिंत चालविली जड भिंती हरली चांदयाची भ्रांती. महाराजांनी जीवन जगत असताना ज्ञानोबारायांनी भिंतीचा उद्धार केला, नवल नाही. भिंतीचा उद्धार फक्त चल म्हणले भिंतीला, भिंती चल तू, भिंत चालायला लागली महाराज. ज्ञानोबारायांनी जडाचा उद्धार म्हणजे रेड्याचा उद्धार करताना फक्त रेड्यावर हात ठेवला म्हणले बोल वेद बोल म्हणल्याबरोबर रेडा वेद बोलायला लागला. पण आपल्या सामान्य माणसांसाठी ज्ञानेश्वर महाराजांना जो माणूस आपण हुशार समजतो ना, आपल्याला 9000 ओव्या लिहायला लागला तरी माणूस अजून सरळ चालला नाही, वाकडात चालतो. भिंत चालली चल म्हटल्यावर, रेडा बोलला बोल म्हटल्यानंतर, पण आपण 9000 ओव्या लिहिल्यानंतर सुद्धा आमच्या सुधारणा होत नाही. किती मोठी शोधांकित आहे. आम्ही अजून सुद्धा माऊलींनी काय लिहून ठेवलंय हे वाचत सुद्धा नाही. हे वाचलं पाहिजे. ह्याच्यासारखा ग्रंथ आजच्या पृथ्वी तलावर नाही. आपण अनेक गोष्टी वाचतो, पण आज लहानपणीच मुलांच्या हातात ज्ञानेश्वरी दिली पाहिजे. ज्ञानेश्वरी दिल्यानंतर इतर कोणत्याही साधनाची गरज नाही. ज्ञानेश्वरी एवढी पुण्यवान आहे की सर्व पाप नष्ट करण्याचं साधन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. नाही ज्ञानेश्वरी वाचायचं म्हणजे हरिपाठ करा. हरिपाठ त्रिसंध्या सांगितली, त्रिसंध्या सांगितले. हरिपाठाचं एवढं पुण्य आहे जेवढा आपण पुण्य संचय करतो तो हरिपाठात होतो. हरिपाठाचं महात्म्य असं की 108 वेळा हरी हा शब्द आहे. जर निर्तून आपण मोजला तर हरी हा शब्द 108 वेळा आलाय. म्हणजे 108 वेळा आपलं हरिनामाचं नामस्मरण होते. आणि त्यामुळे हरिपाठ नाही तर हरिपाठ म्हणू शकतो ना आपण. नाही काही जमलं तुम्हाला सांगतो, आपण आपल्या ज्या श्लोकांवर आपण आपल्या साधनांवर एवढा विश्वास पाहिजे ना महाराज की आपल्याला यातून मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. नाथ महाराज एक वेळ काय झालं, नाथ महाराजांच्या गावामध्ये पैठणात अनेक जण नाथ महाराजांच्या प्रवचनाला कीर्तनाला येत होती. फक्त किराणा मानवाला येत नव्हता. त्याचं किराणा मानवाचं दुकान होतं आणि त्याला काही ऐकण्याची इच्छा नव्हती. तो येतच नव्हता. पण न येत असताना त्याला कारणच पाहिजे होतं. नाथ महाराजांना द्यायला बाबा मला वेळ नाही, मला जमत नाही. त्याच्याकडे तेवढा पुण्य संचय नव्हता महाराज की तो येऊन बसेल. आज आपण इथं आलोय, आपलं काहीतरी आहे ना पुण्य. आज मी सातारा जिल्ह्यावरून मनसरात आलो, मनसरात या महारुद्यात आलो, काहीतरी असतं ना, काहीतरी कुठंतरी प्रारब्ध संचय असतं तेव्हा मी इथपर्यंत आलो. त्याचं इथं येण्याचं काही कारण आहे का? ह्या जन्मात जी आपल्याला माणसं भेटत असतात ती कुठेतरी गेल्या जन्माची आपल्याबरोबरची सोबती असतात, तेव्हा ती ह्या जन्मात भेटत असतात. ह्या जगात सहज काहीच होत नाही. जे आहे ते विधिलिखित आहे.
तो दळून आणणार आहे. वृक्षाच्या पाने हाले त्याची सत्ता, वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्ते वाचून हालत नाही. त्यामुळं आपण जे करतोय ते आपल्याला बोधायचं आहे. सांगायचं काय होतं, नाथ महाराज जेव्हा त्याला म्हटले, नाथ महाराज पाया पडले, किंवा तू का येत नाही माझ्या प्रवचनाला, तू का येत नाही, माझं काही पाप आहे का, मी काही चुकीचं सांगतोय का, म्हणून तू येत नाही असं म्हटल्यानंतर ना तो माणूस म्हणला, माझं काही नाही हो, तुम्हाला वेळच भेटत नाही. वेळ भेटत असतो, वेळ काढावा लागतो. परमार्थासाठी वेळ भेटत नाही असं नाही, परमार्थासाठी आपल्याला वेळ काढावा लागत असतो. नाहीतर शेवटी वेळ कुणाटलाय, आज प्रत्येकाला काम धंदे, प्रत्येकाला काम आहे, पण परमार्थ ज्याला अंतःकरणातनं करायचंय तो आपोआप त्याच्यासाठी वेळ काढतो. नाही कीर्तन अवश्य तर मालिका अवश्य, मालिका सोडून नाही बाबा आज कीर्तन आहे, मी कीर्तनाला जाते, एक दिवस राहिली मालिका, सकाळी उठून डबल रिपीट असते तेव्हा पाहिजे, असं आपल्यामध्ये पाहिजे ना. पण आमची ती मालिका चुकत नाही 7 वाजता, आम्ही तो मालिका पाहून उद्या कीर्तन ऑनलाईन ऐकता येईल. आता ह्या ऑनलाईन एवढी वाट लागली त्या कीर्तन परंपरेची, प्रवचन परंपरेची, माणसं मंडपात यायला तयारच नाही. माणसं लांबच म्हणतात आम्ही ऑनलाईन पाहतो, तुम्ही असं ऑनलाईनची सोय केली का तुम्ही. काल माझा मित्र म्हणला, अरे प्रवचन ऑनलाईन आहे का तुझं, म्हणलं बाबा एवढं काही नाही, पण आज तर सगळं ऑनलाईनचा जमाना निघाला, प्रत्येकाला वाटतं ऑनलाईन पाहिजे सगळं. तर सांगायचा विषय असा की नाथ महाराज त्याला म्हणले, असं तर बाबा तू मला आंघोळी एवढा वेळ दे, तू आंघोळ म्हणतोस तोपर्यंत तुझा वेळ मला दे, मी तुला जे सांगेन तेवढंच तू म्हण आणि त्याचं नामस्मरण कर, एवढंच मला पाहिजे. तो म्हणतो, आता नाथ महाराज आपल्या दारात येत आहे, आपण आंघोळ करत असताना नाथ महाराज आपल्याला उपदेश करणार नाही, कशाला म्हणायचं, आपण हो म्हणू. आणि नाथ महाराजांनी उपदेश केला. पहिल्या दिवशी म्हणले, असं तर विष्णू सहस्रनामाचा पहिला श्लोक म्हण, ओम विष्णू विष्णू शतचारो भूत भाव्य भव प्रभू भूत भूत भूतात्माला, पहिला श्लोक म्हण. पहिला श्लोक म्हणल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा दिला, पहिला दुसरा संख्येनं म्हणायला लावला. असं महिन्याभरात नाथ महाराजांनी त्याच्यातून विष्णू सहस्रनाम पाठ करून घेतलं. आणि विष्णू सहस्रनाम पाठ करून घेतल्यानंतर ह्याचा उपयोग असा झाला, त्याला तो माणूस मेला आणि तेव्हा त्याला शेवटची आंघोळ घालायची वेळ आली, तेव्हा जो शेव असतं त्याची, जो बॉडी असते त्याची, ते सुद्धा विष्णू सहस्रनाम म्हणू लागलं, मैत्र सुद्धा विष्णू सहस्रनाम म्हणू लागलं. एवढी ताकद नामात आहे, एवढी ताकद आपल्या मंत्रांमध्ये आहे, पण आपली त्यामध्ये गूढ भावना पाहिजे, तरच आपल्याला तो प्राप्त होणार आहे. असो प्रवचनाचा विषय असा होता की धर्म चांगली करा, चांगली धर्म त्याला, शुद्ध पुण्य करा, तरण्याची हे चितरा, नरका दोराचा जाता, दयामध्ये नारायण तेची येत शुद्ध पुण्य, शुद्ध पुण्य करा. आणि झालेली सेवा इथं संपवतो. कुंडली चौरा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्मनाथ महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय. जय श्री हनुमान विठ्ठल. कुंडली चौदारी श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मती देवी हे वाजंडे दोषारे, दोषोनी मत द्यावे पसायला नये. जय फळांची व्यंकटी सांडो, तया सत्तरणी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्री देवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वसर्व सूर्ये पावो, तो देवांची तोते राहो. कानी लात वर्षत मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडे आली. अनवर्त भूमंडळी भेट तुझा, चला तल्पत तुझे आरव. चेतना चिंतामणीचे राव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे लांछन, मार्तंड ते तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिनी लोकी. भजो आदि पुरची अखंडित, आणि नंतोपजीवे विशेषी लोकिये. दृष्टादृष्ट विजय होआयी, एक मने श्री विश्वेश्वराओ. आओ वेददान पसाओ, हे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हे वरे ज्ञानदेव सुखिया झाला.
पावसानं घातलं